श्री स्वामी समर्थ. तर आज इथं आम्ही मामाकडे आलो होतो, मामाचा बर्थडे होता म्हणून. तर इथं आमचं टेरेस साफसफाई चालू होती, कारण संध्याकाळी आम्हाला इथं पार्टी करायची होती. त्यामुळे आम्ही थोडं लवकरच टेरेस वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. आणि आमचा छोटू बघा, इथं आमची स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि स्पेशल होतं मटण, दालचा आणि पोपटी. तर इथं आमची सुगरण असा सुंदर असा स्वयंपाक करत होती आणि इथं आम्ही पोपटीची पूर्ण तयारी करून ठेवली होती, भाज्या वगैरे. आणि इथं आमच्या मामाने मासे आणले होते आणि आमच्या छोटूचा आनंद तर बघा. आणि विशेष म्हणजे पहिल्यापासून या माशाला एकटं राहण्याची सवय. तर आता बाकीचे मासे आणले तो त्यांना टिकवतोय का नाही काय माहिती. पण खरं सांगायला गेलं तर माणसाचं पण तसंच आहे, त्याला एकटं राहायची जेव्हा सवय लागते ना तेव्हा तिराईत व्यक्ती पण त्याला सहन होत नाही. मी मला दोनच घेतले होते. माझं नाव नेत्रा नागेश लोखरे. मी सावित्रीबाई फुले. मी 9 वर्षाची असताना तेव्हा माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला आणि माझं शिक्षण गणेशात झाला. त्यांना शेठजी म्हणायचे, म्हणजेच माझे धनी. त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. माझा हात थरथर कापायचा. या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी आधार दिला आणि मला वाचायला शिकवलं, मला पाटीवर लिहायला शिकवलं. शेवटी सावित्री शिकलीच आणि भारताची पहिली महिला शिक्षिका झाली. बाई शिकली म्हणून लोक नाव ठेवायचे. मग तो दिवस उगवला. पुण्याच्या भिडे वाड्यात आम्ही पहिली मुलींची शाळा काढली. पण शाळेत शिकवणार कोण? मग मी मन घट्ट केला आणि टाकलं पहिलं पाऊल पुढे. रस्त्याने जाताना लोक शेणगोटे मारायचे. एक माणूस समोर आला आणि म्हणतो तर कसा, ए बाई, माग फिरायचं नाहीतर आगरू कगवशील. असा हात उचलला आणि दिला त्याच्या थोबाडीत. तेव्हापासून माझा सगळ्यांवर वचक बसला. बाईच्या जाताना एवढं. आणि यामध्ये आता कोण लहान आहे कोण मोठे आहे हेच कळत नाहीये. Preparation of mutton dalcha by my mom. Look here. Behind this case. Don't worry, filter लगा. Mummy. आणि इथं आमची पोपटीची अशी तयारी चालू होती.
ॲक्च्युली हा पदार्थ कोकणातला आहे आणि हा मटक्यात बनवतात, पण आमच्याकडे मटका अवेलेबल नव्हता म्हणून आम्ही कुकरमध्ये केलं. तर कुकरमध्ये पण खूप सुंदर टेस्ट झाली होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा. May